हे बघा मैत्रिणींनो, काम आवरल्यानंतर काय करावा, त्यामुळं मी स्वतःचाच ब्लाऊज स्वतःच घरी कापून आणि शिवते मैत्रिणींनो. हे बघा, मी अस्तर आधी कापलं होतं, आता मी ब्लाऊज पीस कट करत आहे. त्याच्यावरती ठेवून हे मी कट करून घेणार आहे. बाहीचं पण मी माप काढलं आहे मैत्रिणींनो. हे बघा, ही पफ बाही आहे, मी त्याचंही माप काढून अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता ब्लाऊज पीसवरती मला ते कट करायचं आहे. मी कसं शिवलं, काय शिवलं हे मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. माझं ब्लाऊज व माझं काम आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि गंगीच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. गंगी किचन किंग. ओके, बाय बाय. हे बघा मैत्रिणींनो, हे शिवून झालेलं आहे. अस्तर मी त्याला जोडून पलटून घेतलेला आहे. बघा किती सुंदर बोकनेटचा गळा हा दिसत आहे. हे बघा, आता ही जी पट्टी आहे खालच्या साईडनी, ही आपल्याला अशी इथं जॉईंट करायची आहे. एकदम सुंदर आणि प्रोफेशनल लुक आपल्याला या साडीचं ब्लाऊजचं दिसणार आहे. बघा मैत्रिणींनो, किती सुंदर फिनिशिंग ब्लाऊजची आलेली आहे. गळा बघा, आणि जो गळा मोठा झाला होता त्याला मी अशाच त्याच कापडाचे पॅच बसवले आहेत. आता इथं लावणार आहे मी बटन. किती सुंदर बोटनेकचा गळा दिसत आहे. ही पट्टी ही बघा, डिझाईनवर बघा. आवडल्यास लाईक करा.